स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे फॉर्म्युले बघितले होते, डिस्कस केले होते, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एग्जांपल सॉल्व करणार आहोत। खूपच सोपे एग्जांपल आहेत, ठीक आहे। तर बघा, फर्स्ट एग्जांपल आहे, find the circumference and the area of the circle whose radius is 7.7 cm। ठीक आहे, तुम्हाला सर्कमफरन्स काढायला सांगितलं आणि एरिया काढायला सांगितलं, ठीक आहे। आणि रेडियस दिलेली आहे 7.7 सेंटीमीटर, ठीक आहे। तर बघा इथं रेडियस, ठीक आहे, हियर रेडियस r इज इक्वल टू 7.7 सेंटीमीटर। एरिया ऑफ द सर्कल इज गिव्हन बाय, एरियाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, पाय r स्क्वेअर, ठीक आहे। पायची किंमत असते 22 डिवाइडेड बाय 7, ठीक आहे। तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी खूप सोपं जातं म्हणून 22 डिवाइडेड बाय 7 घेत चला, ठीक आहे। तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल, किंवा तुम्ही 3.14 घेऊन सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता, ठीक आहे। इंटू 7.7 स्क्वेअर, ठीक आहे, पाय r स्क्वेअर। आणि बस तुम्हाला फक्त याची ह्याला सॉल्व करायचं आहे आणि तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल 186.34 सेंटीमीटर स्क्वेअर। तुम्हाला एरिया भेटलेला आहे। सर्कमफरन्स काढायचा तुम्हाला फॉर्म्युला आहे 2πr, ठीक आहे। 2 पायची किंमत ठेवली 7.7, तर 48.4 सेंटीमीटर तुम्हाला सर्कमफरन्स आली, ठीक आहे। तर अशा टाईपचे खूप सारे इझी एक्झाम्पल्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात, ठीक आहे। तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन पण सॉल्व करा, प्रॅक्टिस करा। तुमचं जे बुक आहे मॅथ्सचं ते बुक घेऊन त्याच्यातले पण प्रॉब्लेम सॉल्व करा, ठीक आहे। तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, व्हॉट इज द रेडियस ऑफ अ सर्कल इफ इट्स एरिया इज 120 सेंटीमीटर स्क्वेअर, ऑल्सो फाइंड द इट्स सर्कमफरन्स, ठीक आहे। तुम्हाला आता एरिया दिलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्कमफरन्स पण फाइंड आउट करायचा आहे। तर बघा, एरिया दिलेला आहे 120 सेंटीमीटरचा स्क्वेअर। एरिया ऑफ द सर्कल इज गिव्हन बाय, एरिया इज इक्वल टू पाय r स्क्वेअर आपल्याला माहिती आहे। एरियाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ठीक आहे। पायची व्हॅल्यू माहिती आहे, r स्क्वेअर काढायचा आहे। तर r स्क्वेअर इज इक्वल टू, फक्त तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे। हे 22 डिवाइडेड बाय 7 तिकडे गेलं तर 7 डिवाइडेड बाय 22 होतं, गुणुले 122, ठीक आहे। तर तुम्हाला हे कॅल्क्युलेटरमध्ये टाकून सॉल्व करायचं आहे। तर तुम्हाला r स्क्वेअर इज इक्वल टू 38.18 येतं, ठीक आहे। त्याच्यानंतर अंडर रूट ऑफ 38 करायचं आहे। अंडर रूट ऑफ 38.181 केलं तर तुम्हाला 6.18 आरची व्हॅल्यू मिळून जाईल, ठीक आहे। तुम्हाला आरची व्हॅल्यू भेटली तर तुम्हाला सर्कमफरन्स काढायला काहीच अडचण नाही। 2πr या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, तुम्ही जी रेडियस काढलेली आहे ती काढा आणि तुम्हाला सर्कमफरन्स मिळून जाईल 38.84, ठीक आहे। मेन पॉईंट हा आहे की ॲन्सरला युनिट लिहायला विसरू नका, ठीक आहे। जर तुम्ही युनिट नाही दिलं तर तुमचं ॲन्सर चुकीचं आहे असं गृहीत धरलं जातं, ठीक आहे। त्यामुळे युनिट द्यायला कधीही विसरू नका। इथे जसं सेंटीमीटर दिलेलं आहे, सेंटीमीटर दिलेलं आहे, ठीक आहे। तुम्हाला जर एरिया सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये दिला तर तुमची रेडियस जी आहे ती सेंटीमीटरमध्येच येईल, ठीक आहे। जर तुम्हाला इथे मीटर दिलं तर तुमची रेडियस मीटरमध्ये येईल, समजलं। त्या पद्धतीनं तुम्हाला युनिट हे समजलं, युनिट देता आलं पाहिजे, ठीक आहे। तर सेकंड एक्झाम्पल पण झालं। थर्ड एक्झाम्पल बघा, द एरिया ऑफ रेक्टँग्युलर विथ वन साइड 8 सेंटीमीटर, ठीक आहे। तुम्हाला हा रेक्टँग्युलर आहे असं गृहीत धरा, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल ही ए साईड आहे आणि ही बी साईड तुम्हाला दिलेली आहे 8 सेंटीमीटर, ठीक आहे। 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एरिया दिलेला आहे याचा 172। तर तुम्हाला काय काढायचे आहे, ही काढायची आहे। फाइंड द लेंथ ऑफ द अदर साइड, ठीक आहे। तुम्हाला ए ची लेंथ काढायची आहे। खूपच सोपं आहे। एरिया इज इक्वल टू एल इंटू बी असतो रेक्टँग्युलरचा एरियाचा फॉर्म्युला। तुम्हाला एरिया माहिती आहे, ठीक आहे। एक साईड माहिती आहे, तुम्ही ह्याला लेंथ कन्सिडर करा किंवा विड्थ कन्सिडर करा, ठीक आहे। तर लेंथ कन्सिडर करूयात आणि बी आपल्याला फाइंड आउट करायचं। तर बी इज इक्वल टू 170 डिवाइडेड बाय 8, तर बी इज इक्वल टू 21.5 सेंटीमीटर आपल्याला लेंथ आलेली आहे आउटर साईडची, ठीक आहे। आणि याची युनिट बघा, वन साईड दिलेली आहे आपल्याला सेंटीमीटरमध्ये, एरिया पण दिलेला आहे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, तर ही पण साईड सेंटीमीटरच येईल, ठीक आहे। अदरवाईज तुम्हाला एक अजून एक ट्रिक सांगतो। हा जो 172 आहे हा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आहे, ठीक आहे, बरोबर, सेंटीमीटरचा स्क्वेअरमध्ये आहे। डिवायडेड बाय हे 8 जे आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे, समजलं। तर हे सेंटीमीटर, इथे 2 सेंटीमीटर वरती, त्यातलं 1 सेंटीमीटर कॅन्सल होणार, तर सेंटीमीटर राहील, तर म्हणून हे सेंटीमीटर, ठीक आहे। अशा पद्धतीने युनिट काढायचं असतं। जे मोठमोठे फॉर्म्युले असतात तुम्हाला नंतर
सेकंड इयर थर्ड इयरला तुम्हाला खूप सारे मोठमोठे फॉर्म्युले असतात, तर त्याच्यानुसार तुम्हाला युनिट काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर थर्ड एक्झाम्पल पण झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लेंथ ऑफ द आउटर साईड, हे याचाच पार्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला आन्सर नंतर लास्टला वर्डिंगमध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 4, द लेंथ ऑफ वन साइड of rectangular is twice the length of its adjacent side if the perimeter of rectangle is 60 cm. Find the area of the rectangle. ठीक आहे, बघा वन साइड जी आहे ती डबल आहे त्याच्या अपोजिट साइड, त्याच्या ॲडजस्टंट साइडपेक्षा. ठीक आहे, रेक्टँग्युलर आहे आणि त्याची तुम्हाला पेरिमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर बघा याचं सोल्युशन कसं येईल. लेट एक स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. ABCD इज रेक्टँग्युलर. इन रेक्टँग्युलर ABCD AB अँड BC आर ॲडजस्टंट साईड. ठीक आहे, तुम्हाला असं एक्झामिनरला हे बघा पेपर लिहिताना, ठीक आहे, पेपर तुम्हाला जेव्हा ॲन्सर शीटमध्ये तुम्ही लिहिता, पेपर सॉल्व करता, तेव्हा असं समजून सॉल्व करायचं की एक्झामिनरला काहीच माहिती नाही. ठीक आहे, एक्झामिनरला काहीच माहिती नाही असं समजून तुम्हाला पेपर लिहायचा असतो. ठीक आहे, बारीक ना बारीक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. कसं कन्सिडर करून पेपर लिहायचा आहे, एक्झामिनरला काहीच माहिती नाही, एकही गोष्ट एक्झामिनरला माहीत नाही आहे असं समजून पेपर लिहायचा असतो. ठीक आहे, किंवा तुम्ही म्हणताल हा ABCD रेक्टँग्युलर आहे, दिसत नाही का त्यांना. ठीक आहे, असं लिहायची काय गरज आहे. तर एक सांगतोय, पेपर लिहायचा एक नियम असतो की एक्झामिनरला काहीही माहीत नाही आहे असं कन्सिडर करून पेपर लिहायचा. पूर्ण बारीक गोष्टी एक्सप्लेन करून सांगायच्या असतात. ठीक आहे, पेपरमध्ये. तर सेम अशा पद्धतीनं सोल्युशन लिहायचं. लेट, ठीक आहे, रेक्टँग्युलर ABCD इज अ रेक्टँग्युलर असं सांगायचं त्यांना की हा एक रेक्टँग्युलर आहे. इन रेक्टँग्युलर ABCD मध्ये AB अँड BC आर ॲडजस्टंट साईड, ह्या ॲडजस्टंट साईड आहेत असं सांगायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, द लेंथ ऑफ द AB इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. जर आपण 1 सेंटीमीटर ॲज्युम करूयात, ठीक आहे, तर लेंथ ऑफ द BC काय होणार, 2x होणार. ठीक आहे, इथं दिलेलं आहे ट्वाईस द लेंथ ऑफ द ॲडजस्टंट साईड. ठीक आहे, तर ही जर आपण ॲडजस्टंट साईड मानली आणि त्याची जर लेंथ आपण x कन्सिडर केली तर त्याच्या साईडची जी लेंथ आहे ती 2x होणार. ठीक आहे, आणि आल्सो द पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर इज 60 सेंटीमीटर. आपल्याला याची पेरिमीटर दिलेली आहे 60 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे, पेरिमीटर इज इक्वल टू सम ऑफ ऑल साईड्स. ठीक आहे, सम ऑफ ऑल साईडच्या सम केल्यानंतर त्याची पेरिमीटर येते. तर बघा x प्लस x दोनदा होणार, ही x ही पण x होणार. ठीक आहे, हिची लेंथ इथून इथपर्यंतची लेंथ x. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा x प्लस x झालं, नंतर 2x प्लस 2x, ही 2x आणि ही एक 2x. ठीक आहे, तर हा पूर्णपणे आपल्याला झालेला आहे. आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला x काढायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा 2 2 4 5 आणि 1 6 6x. ठीक आहे, तर x इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 6, तर xची व्हॅल्यू आपल्याला 10 आली. ठीक आहे, तर ही जर 10 आली तर ही काय येणार, 20 येणार. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू इथे 10 आलेली आहे आणि ही ट्वाईस आहे, त्याच्यापेक्षा डबल आहे, तर ही 20 होणार. समजलं. तर तुम्हाला आता साईड्स निघालेले आहेत. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, म्हणून लेंथ ऑफ द BC इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आणि आता फक्त आपल्याला एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँग्युलर ABCD इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे, तर लेंथ आहे इथे 20 आणि याची ब्रीथ इथे दिलेली आहे 10. ठीक आहे, तर टोटल 200 सेंटीमीटर स्क्वेअर. द एरिया ऑफ द गिवन रेक्टँग्युलर इज 200 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. समजले, खूपच सोपे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 5 नंबरचा. द एरिया ऑफ रेक्टँग्युलर कोर्टयार्ड अँड इज 3000 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, इथं अँड नाही आहे, इथे कोर्टयार्ड इज 3000 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, इट्स, आता इथे युनिट बदललेला आहे बघा, स्क्वेअर मीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण सेंटीमीटर स्क्वेअर बघितला, आता इथे मीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इट्स साइड्स आर इन द रेशो 6:5. फाइंड द पेरिमीटर ऑफ कोर्टयार्ड. ठीक आहे, कोर्टयार्डचा आपल्याला एरिया दिलेला आहे आणि त्याचा रेशो दिलेला आहे. ठीक आहे, 6:5 आणि आपल्याला फाइंड द पेरिमीटर ऑफ द कोर्टयार्ड. ठीक आहे, खूपच सोपं एक्झाम्पल आहे. फक्त रेशोमध्ये आपल्याला त्यांची जी साईड्स आहेत त्याचा आपल्याला रेशो दिलेला आहे.
तर बघा सोल्युशनमध्ये एरिया ऑफ रेक्टँग्युलर कोर्टयार्ड इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ असते, हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, आणि लेंथ आणि विड्थचा आपल्याला रेशो दिलेला आहे 6:5. रेशो म्हणजे काय असतो, त्याचा भागाकार असतो. ठीक आहे, तर L डिवायडेड बाय B इज इक्वल टू 6/5 हे आपल्याला दिलेलं आहे. तर बघा L इज इक्वल टू हे B भागाकारातल्या इकडे गुणाकारात जाईल. ठीक आहे, 6 डिवायडेड बाय 5 इंटू B होणार. ठीक आहे, आणि आता आपल्याला फक्त एरिया काढायचा आहे. एरिया इज इक्वल टू L इंटू B. आणि आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूयात. तर एरिया आपल्याला दिलेला आहे 3000. ठीक आहे, पुटअप केला. L म्हणजे आपल्याला माहिती आहे 6/5B. ठीक आहे, 6/5B इंटू B. त्याच्यानंतर हा B² होणार, बरोबर. हे B² झालं. आता हे 6/5 इकडं ह्या साईडला जात असताना 5 वरती होणार, 5 वरती जाणार आणि 6 खाली जाणार. ठीक आहे, इंटू 3000 होणार. तर 5 इंटू 3 15 आणि हे 3 शून्य ॲज इट इज. ठीक आहे, तर 15,000 डिवायडेड बाय 6. समजली ही टर्म, समजली इथपर्यंत. तर ठीक आहे, त्याच्यानंतर 50,000 डिवाइड बाय 6 केलं तर 2500 B² येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर B इज इक्वल टू ही व्हॅल्यू तुम्हाला अंडर रूटमध्ये टाकायची आहे, किंवा तुम्हाला माहितीच आहे 5चा वर्ग असतो 25. ठीक आहे, तर 5चा वर्ग 25 आणि प्रत्येक 2 डिजिटमधून एक अंक निघतो. ठीक आहे, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जेव्हा तुम्ही अंडर रूटमध्ये असता तर 2500 आहे. ठीक आहे, 2500 आहे. तर प्रत्येक दोन डिजिटमधून एक अंक निघत असतो. या 25मधून 5 निघाला आणि या 00मधून 0 निघतो. ठीक आहे, अशाच पद्धतीनं अजून इथे एक अंक असता, अजून इथे 2 अंक असते, तर या 2 डिजिटमधून पण एक निघाला असता. ठीक आहे, 0. ठीक आहे, या काही जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, ठीक आहे, त्यांना या ट्रिक सगळ्या माहिती असतात, त्यांना पूर्णपणे शिकवलेल्या असतात, किंवा वैदिक मॅथमॅटिक्समध्ये पण ह्या ट्रिक्स पूर्णपणे शिकवल्या जातात. आपल्या चॅनलवरती पण वैदिक मॅथमॅटिक्सचा एक कोर्स पूर्ण अपलोड झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला पण जॉईन करू शकता आणि क्विकली म्हणजे स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं तेही तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, तुमचा टाईमही खूप वाचेल एक्झाममध्ये. तर L इज इक्वल टू 60 आहे, बरोबर. सॉरी, आपण इथे B पर्यंत आलतो. ठीक आहे, तर B तुम्हाला 50 भेटलं. तर आता फक्त L काढायचं आपल्याला. तर इथे Bच्या ठिकाणी आपण 50 पुटअप करूयात आणि L काढूयात. ठीक आहे, तर बघा 5 1 5 आणि हे 0 ॲज इट इज. तर 6 इंटू 10 60. तर L इज इक्वल टू 60 आलेलं आहे. आता L माहिती आहे आपल्याला, B माहिती आहे. तर आता आपण जी पेरिमीटर आहे, कोर्टयार्डची जी पेरिमीटर आहे रेक्टँग्युलरची, ती काढू शकतो. आणि पेरिमीटर काढायचा फॉर्म्युला माहिती आहे 2 इन ब्रॅकेट L प्लस B, किंवा आपण 2दा L प्लस 2दा B पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर 2 इंटू 60 प्लस 50, तर आपल्याला 220 मीटर. लक्षात ठेवा, इथे आपल्याला एरिया देताना स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे. तर जी साईड येते, ही जी साईड्स आलेली आहे B, तर ही मीटरमध्ये आलेली आहे. ठीक आहे, तुम्ही इथे पण मीटर असं लिहू शकता. ठीक आहे, आणि लास्टला हे जो पेरिमीटर पण जी येते तीही आपल्याला मीटरमध्ये येते. समजलं, हे युनिट जे आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे, ते द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात 6 नंबरचं. फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपोझॉइड विथ बेस ऑफ 10 सेंटीमीटर अँड 14 सेंटीमीटर दिलेलं आहे, आणि हाईट आपल्याला त्याची दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, ट्रॅपोझॉइड लक्ष द्या, जी बेस जो असतो 40 सेंटीमीटर आणि एक 10 सेंटीमीटरचं दिलेलं आहे, आणि हाईट आपल्याला 5 सेंटीमीटरची दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही असंही ॲझ्युम करू शकता. हाईट म्हणजे स्ट्रेट असते. ठीक आहे, अशी इन्क्लिनेशनमध्ये नसते. आणि हे स्ट्रेट दिलेलं आहे, आणि इथून 10 सेंटीमीटरवरती दिलेले आहे, आणि 14 सेंटीमीटरवरती दिलेलं आहे, आणि ही झाली इन्क्लाइन. तर ट्रॅपोझॉइडल दिलेली आहे, आणि आपल्याला ट्रॅपोझॉइडलचा फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी. सम ऑफ पॅरलल साईडची सम करायची. ठीक आहे, 1/2 इंटू पॅरलल साईड सम प्लस हाईट करायची. ठीक आहे, तर 1/2 इंटू 10 प्लस 14. ठीक आहे, तुम्ही ह्याला 14 ॲझ्युम करू शकता किंवा ह्याला 10 ॲझ्युम करू शकता. ठीक आहे, तर आपली फिगर अशी येईल. जर तुम्ही याला 10 केलं आणि याला 14 ॲझ्युम केलं तर समजलं. तर 10 अधिक 14 गुणिले 5 केलेला आहे. तर याचा तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला 60 सेंटीमीटर स्क्वेअर तुम्हाला एरिया मिळून जातो. ठीक आहे, तर याचं हे सॉल्व कसं करायचं बघा. 10 अधिक 14 इथे झालं किती, 24 झालं, बरोबर. 24 आणि 24 डिवाइड बाय 2 केलं तर इथे झालं तुमचं 12 झालं, बरोबर. आणि 12 इंटू 5 12 पंचे 60. ठीक आहे, एरियाला 60 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, वैदिक मॅथमॅटिक्सच्या ट्रिक वापरून तुम्ही क्विकली तुम्ही सॉल्व करू शकता गणित. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रॉम्बस.
whose diagonals are 30 and 16 सेंटीमीटर. ठीक आहे, तुम्हाला दोन डायगोनल्स दिलेले आहेत, 30 सेंटीमीटरची एक आहे आणि एक 16 सेंटीमीटरची आहे. ठीक आहे, रॉम्बोस आपण पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे ते काय असतं. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय असतो एरिया काढायचा. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट डायगोनल प्रोडक्ट्स ऑफ डायगोनल असतो. ठीक आहे, तर AD इंटू BC. तर AD अज्युम करूयात 30 आहे आणि BC अज्युम करूयात की 16 आहे. तर ठीक आहे, 1/2 इन ब्रॅकेट 30 इंटू 16. तर बघा हे कसं सॉल्व करणार बघा. 2 1 × 2 2 8 16. ठीक आहे, इथे 8चा भाग गेला. आता इथे 8 8 1 8 2 16 8 3 24 24 आलं आणि 1 0 ॲज इट इज 240 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, अशा शॉर्ट पद्धतीने तुम्ही ॲन्सर काढू शकता. द एरिया ऑफ, ठीक आहे, जोही तुमचा रॉम्बोस असेल ABCD इज 240 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, सेंटीमीटर स्क्वेअर हे विसरू नका, कारण आपल्याला जे काही डायगोनल्स दिलेले आहेत ते सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर इथे आपले एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व झालेले आहेत. त्याच्यानंतर एक्झरसाइज दिलेले आहे. ठीक आहे, तर एक्झरसाइजमध्ये जास्त काही क्रिटिकल नाही आहेत. तुम्ही क्वेश्चन नीट रीड करा. तुम्हाला फक्त एक सगळे पॅरामीटर दिलेले असतात, तुम्हाला फक्त एक अननोन पॅरामीटर तुम्हाला काढायचा असतो. ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युले माहीत असतात, तुमच्याकडे सर्व डाटा असतो गिवन. तुम्हाला फक्त एक जो अननोन पॅरामीटर आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थितरित्या रीड करा, व्हिडिओला पॉज करा आणि हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जे आपलं जे बुक आहे मॅथमॅटिक्सचं त्याच्यातही तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. खूपच सोपे एक्झाम्पल्स आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 12 13 14 पण हा पण सॉल्व करा, ट्राय करायचा. एकदा क्वेश्चन तुम्हाला समजला तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचा ॲन्सर काढू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा जो व्हिडिओ आहे तो इथे पूर्णपणे संपलेला आहे, किंवा जो सिलेबस आहे या व्हिडिओपुरता मी जेवढा ॲज्युम केला तेवढा पूर्णपणे शिकवून झालेला आहे. ठीक आहे, पूर्ण एक्झाम्पल एरियाच्यावरती सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया, ठीक आहे, या नवीन कन्सेप्टला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करूया. तर चला भेटूयात मग नेक्स्ट